तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग 3. कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथाविश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूया आपल्या शिवानी आणि रुहानला. अनवॉन्टेड मॅरेज भाग 3. बाबा आम्ही जाते. आई अंबाबाई आज पण उशीर झाला. आई सांभाळून घे ग लेकराला. शिवानीची सकाळी सकाळी गडबड सुरू होते. अगं आज इतकी का घाई करत आहे? आपण सोबत निघू. आधी इथं बस आणि नाश्ता कर. बाबा तिला खुर्चीवर बसवायचा प्रयत्न करत बोलतात. मी नाही, तुम्ही बसा. काल अंग गरम लागत होतं. आजही चेहरा बघा कसा झालाय आणि निघाले दुकानावर. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईल. काही गरज नाही दुकानात यायची. आणि महत्त्वाचं म्हणजे ताईची काळजी करू नका. पाटलांच्या मुली सासरी जाच सहन करणाऱ्यातल्या बिलकुल नाही. काही झालं तर नवऱ्याला 4 फटके मारून निघून येतील हे तर तुम्हाला माहीत आहे ना. मग का उगाच तिची काळजी करून बीपी वाढवत आहात? काळजी करायची तर जिजूची करा. बिचारे गरीब गाय घेऊन गेले. आता त्यांना काय माहीत गाय कधी कधी शिंग पण मारते. तिचा हसरा चेहरा पाहून त्यांना पण बरं वाटलं. अपर्णाबद्दल ऐकून तर आता त्यांना पण हसू थांबवता आले नाही. तोंडावर हात ठेवून हसत होते. शिवानी आपल्या बाबाजवळ आली. त्यांचा हात हातात घेऊन खाली त्यांच्या पायाजवळ बसली. बाबा असेच हसत राहा. तुम्ही आमची ताकद आहात. कमजोरी बनू नका. मी आहे ना, मी सांभाळून घेईल सगळं. इतका तर माझ्यावर विश्वास ठेवू शकता ना. शिवानी आपल्या बाबांच्या डोळ्यात पाहत विचारते. तसे दिलीप पाटील पण हसत तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि हो मध्ये मान हलवतात. शिवानी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडली. आधी त्या मानेच्या ऑर्डरचं बघावं लागेल. वेळेत ऑर्डर पोहोचवली तर फायदा आहे. शिवानी आज हार मानून जमणार नाही. तू चाल पुढं, तुला र गड्या भीती कोणाची. हां, हेच गाणं गा आणि स्वतःची ताकद वाढव. आई अंबाबाई आज तुझं लेकरू लई म्हणजे लई मोठी ऑर्डर देणार आहे. काही अडथळे येऊ देऊ नको. शिवानीने सगळ्यात आधी आई अंबाबाईला स्मरण करून आजच्या दिवसाची सुरुवात केली आणि आपल्या स्कूटीला किक मारून सुसाट निघून गेली. आजचा दिवस जरी आई अंबाबाईचं स्मरण करून सुरुवात केलेला असला तरी आज शिवानीच्या आयुष्यात बरीच मोठी उलथापालथ होणार होती. आता काय ते कळेलच. मुंबईमध्ये आपल्या आलिशान अशा हॉटेल रूममध्ये रुहान म्हणजेच आजे आपल्या रात्रीत झालेल्या नवीन गर्लफ्रेंडच्या मिठीत सगळ्या जगाला विसरून अगदी निर्धास्त झोपला होता. घरी सगळ्यांच्या जीवाला घोर लावून हा बाबा निवांत झोप घेत होता. सकाळचे फक्त 10 वाजत होते. आता फक्त हे त्याच्यासाठी होते कारण आज रविवार होता आणि दर रविवारी त्याचा दिवस काही 1 पर्यंत उगवत नव्हता. गाढ झोपेत असलेल्या आजेचा मोबाईल सतत वाजत होता. रात्रीचं जागरण आणि त्यात काल प्रमाणापेक्षा जरा जास्तीच झाली होती. त्यामुळे बाबा काही हलायला तयार नव्हता. आवाज ऐकून पण डोक्यावर उशी घेऊन कान बंद करून तो पुन्हा निद्रादेवीच्या अधीन झाला. पण त्या सततच्या आवाजाने माया, त्याची नवीन गर्लफ्रेंड, हिला मात्र काही झोप लागू दिली नाही. सतत मोबाईल वाजत असल्याने तिने वैतागून शेवटी तो उचलला. हॅलो, हू इज स्पीकिंग? मायाने जरा आळसावलेल्या आवाजात विचारलं. पण तिचा आवाज ऐकला तशा आईसाहेब यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. रुहानचे कारनामे आजपर्यंत त्यांच्या कानावर येत होते. पण आज चक्क मुलीचा, तोही त्याच्या मोबाईलवर आवाज ऐकून त्यांना आता खात्री पटली. त्यांनी जरा रागातच तिला सुनावलं. ए इंग्रजाची पैदावळ, तुझं इंग्लिश ठेव तुझ्या जवळ. रुहानला फोन दे आधी, नाहीतर अशा शिव्या हाडशील ना की तुझ्या बाप जन्मात कोणी दिल्या नसेल. आम्ही सांगतो ते कर लगेच. कुठं आहे रुहान? सांग त्याला आईसाहेब बोलत आहेत म्हणून. आईसाहेब चांगल्याच गरजल्या. स्त्रियांचा आदर करणाऱ्या होत्या त्या. पण लग्नाआधी आपले शील गमावून बसणाऱ्या मुलींची त्यांच्या नजरेत किंमत शून्य होती. आताही त्यांच्या मनात नको तो विचार येऊन त्यांना तिची जरा किळस वाटली. जास्त काही बोलायची इच्छा पण नव्हती,
म्हणून सरळ त्यांनी रुहानकडे मोबाईल द्यायला सांगितला. बेबी वेक अप, फोन आहे तुझ्यासाठी. आज ये, कम ऑन बेबी. माया अगदी लाडीक आवाजात त्याला उठवत होती आणि इकडे तो आवाज ऐकून आईसाहेब तिला मनातच शिव्यांची लाखोली वाहत होत्या. हु इज बास्टर्ड, इतक्या सकाळी कोण फोन करतं? रुहानने डोळे न उघडता प्रश्न केला. कोणीतरी ओल्ड आणि रूड लेडी आहे. काय नाव सांगितलं? हां, आईसाहेब. हां, तीच आहे. हा घे फोन. मला झोप आली आहे. तू रात्री मला झोपूच नाही दिलं. यू नॉटी बेबी. घे आता फोन. ती आईसाहेब आहे लाईनवर. मायाने आताही त्याच्या गालावर आपले ओठ टेकवत त्याला सांगितले, पण जसा आईसाहेब हा शब्द त्याच्या कानावर पडला तसा झटका लागावा तसा तो सरळ उठून बसला. तिच्यावर एक जळजळीत नजर टाकून त्याने पटकन आपला फोन हिसकावून घेतला. आजी, बोल ना, इतक्या सकाळी फोन केला. सगळं ठीक आहे ना? रुहान आपले वाढलेले श्वास नॉर्मल करत बोलतो, पण यावेळी आवाज बाहेर पडायला मागत नव्हता. इतका तो आतून घाबरला होता. आज आपल्या आजीसमोर आपली पोल खुलली म्हणून तो मनातून प्रचंड घाबरला होता. सगळ्यांना दुखावू शकत होता, पण आपल्या आजीला दुखावलेले त्याला सहन होत नव्हतं. सकाळ नाही, दुपार झाली आहे. सूर्य माथ्यावर आला आहे. असो, बोलून काही फायदा नाही. मला लवकरात लवकर तुम्ही कोल्हापूरमध्ये हवे आहात. याल ना? आईसाहेब शक्य तितक्या धीर गंभीर आवाजात बोलतात. कोल्हापूर? हो हो, येतो ना. हे काय, लगेच निघालो? तू काही सांगितलं आणि मी ऐकलं नाही, असं कधी होईल का? रुहान बोलता बोलता लगेच खाली पडलेले कपडे अंगावर चढवत बोलत होता. माया तर डोळे मोठे करून त्यालाच पाहत होती. नक्की या आईसाहेब आहेत तरी कोण, ज्यांच्या एका फोनवर याची इतकी धांदल उडाली आहे, हेच तिला कळत नव्हतं. तेच योग्य राहील. आणि येताना आपल्या आईला सोबत आणायला विसरू नका. ठेवते फोन, लवकर निघा. आईसाहेब पुन्हा त्याच शांत आवाजात बोलत फोन ठेवून देतात. हे काय, निघालोच. रुहानचं वाक्य पण पूर्ण नव्हतं झालं की समोरून फोन बंद झाला. तसा आत्ता कुठे रुहान बेडवर बसला. व्हॉट हॅपन बेबी? माया त्याला असं काळजीत असलेले पाहून पुन्हा लाडात येत विचारते. तसा आजे तिचा हात धरून सरळ झिडकारतो. काय गरज होती माझ्या फोनला हात लावायची? माझ्या वस्तूंना हात लावलेलं मला आवडत नाही. गेट लॉस्ट यू स्टुपिड गर्ल. काय गरज होती आजीचा कॉल रिसीव्ह करायची? आरजे फाड बोलून निघूनही गेला. मायाला तर हेच कळत नव्हतं की नक्की तिची चूक काय झाली. ती आपली तो गेला त्या दिशेला पाहत राहिली. अरे पण असं अचानक आईसाहेब यांनी कशाला बोलावलं आहे? आणि तू 2 दिवस कुठे होता? तुझं घराच्या बाहेर राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. तुझी काळजी वाटते इतकी साधी गोष्ट तुला कळत नाही का? इरावती, रुहानची आई, त्याला घराच्या बाहेर येताच बडबड करू लागली. घरात सगळ्यांसमोर काही बोलता आले नाही, तर आता सगळा राग, काळजी इथे निघत होती. मॉम प्लीज, नंतर सगळं सांगतो. आधी कोल्हापूर जाणं गरजेचं आहे. लेट्स गो. रुहान ड्रायव्हर सीटवर बसत बोलतो. तू का गाडी चालवत आहे? दिनेश आहे ना गाडी चालवायला? इरावती पुन्हा त्याला ड्रायव्हर सीटवर बसलेलं पाहून जरा चिडून बोलतात. तो गोरीला गाडी चालवायला निघाला तर आपण आज नाही उद्या पोहोचू. मॉम ट्रस्ट मी. तुला सेफली घेऊन जातो. आता मी मोठा झालो आहे. लहान असल्यासारखं ट्रीट नको करत जाऊ. रुहान थोडंसं चिडत डोळ्यावर गॉगल चढवत बोलतो. हा काही ऐकणार नाही म्हणून मग त्यांनीही विषय सोडून दिला. दिनेश बिचारा घाबरून लगेच रुहान शेजारी जाऊन बसला. आपल्या बॉसला गाडी चालवायला लावून तो मस्त झोपा काढत होता. मुंबई ते कोल्हापूर 7 तासाचं अंतर त्याने जवळजवळ 5 तासात पूर्ण केलं होतं. 6च्या सुमारास गाडी कोल्हापूरमध्ये एंटर झाली. रुहान गाणं गुणगुणत ड्रायव्हिंगचा आनंद घेत होता. संध्याकाळच्या तांबूस लाल छटा आकाशात पसरलेल्या होत्या. रुहानला आता कंटाळा आला होता. जांभई आली म्हणून त्याने तोंडावर हात ठेवला. त्याच वेळी अगदी 1 सेकंद त्याचे डोळे झाकले आणि त्याचबरोबर त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. धडाम! दुसऱ्याच क्षणी मोठा आवाज झाला. रुहानने घाबरून लगेच ब्रेक मारला, पण तोपर्यंत समोर उभ्या असलेल्या स्कूटीला धडक मारून त्याची गाडी
पुढे आली होती. ए रताळ्या, डोळे फुटले का तुझे? माकड तोंडाच्या, आधी गाडीतून खाली उतर. शिवानीने चिडून रस्त्यावर पडलेला दगड घेऊन त्याच्या गाडीच्या दिशेने भिरकावला. त्याच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीच्या मागे तिने दगड मारून त्याचा नक्षा बदलून टाकला होता. रुहान गाडीतून रागातच उतरला. झोप तर कधीच गायब झाली होती. रुहान वेट, तू काही गोंधळ घालणार नाही आहेस. ऐकून घे माझं. इरावती बोलेपर्यंत रुहान गेला होता शिवानीला भिडायला. समोर तीही कमरेवर हात ठेवून रागातच त्याला पाहत होती. नुकतीच आपल्या स्कूटीवरून तिने मिठाईची ऑर्डर पोहोचवली होती. आता ती तिथून निघणार होती की याची गाडी सरळ तिच्या स्कूटीला ठोकून पुढे निघाली. बाप रे, पहिली भेट इतकी खतरनाक झाली आहे तर पुढे किती मजा येईल. रुहान आणि शिवानी समोर आल्यावर कोणतं नवीन वादळ येणार आहे? शिवानी देईल का रुहानला होकार? जाणून घ्यायचं असेल तर पुढील भाग ऐकायला विसरू नका बरं. मंडळी, कथा आवडत असेल तर नक्की लाईक, कॉमेंट्स यामध्ये अजिबात कंजूशी करू नका. पहिल्या 2 भागांना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार. चला तर मग पुन्हा लवकरच भेटू नवीन भागासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. धन्यवाद.